राजस्थानी विकास मंडळाद्वारे 15 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे। 1996 पासून मंडळाचे संस्थापक रामनिवासजी जाजू यांचा पुढाकार आहे आणि 27 वर्ष निरंतर 15 ऑगस्ट रोजी असे दिव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे। आतापर्यंत 21,600 रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले आहे। राजस्थानी विकास मंडळाद्वारे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। यामध्ये ओम सच्चिदानंद वाचनालय, मोफत वृत्तपत्र वाचन, गीता प्रेस पुस्तकालय, मारवाडी गुर्जर स्मशानभूमी देखरेख, मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू ऑपरेशन, 15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजी झेंडावंदन, महाशिवरात्री रोजी शंकराचार्य मूर्तीस अभिषेक, गरजू लोकांना वैद्यकीय तसेच शैक्षणिक मदत, विविध प्रशिक्षण, समाजभूषण पुरस्कार, सामाजिक विषयांवर व्याख्यानाने, गुणवंत विद्यार्थी पुरस्कार आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते। याही वर्षी सच्चिदानंद वाचनालय हॉल, कस्तुरबा मार्केटच्या माडीवर सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत डॉक्टर पेढी आणि अश्विनी सहकारी ब्लड बँक यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। शिबिराचे उद्घाटन सिनियर वकील एस.आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। तत्पूर्वी जाजू भवन बाळीवेस येथे के मर्दा वकील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे। या पत्रकार परिषदेस विजय जाजू, अशोक गौड, रमेश बियानी, राजाराम उपाध्ये, क्लेश जाजू उपस्थित होते, अशी माहिती क्लेश जाजू यांनी पत्रकार परिषदेत दिली। राजस्थानी विकास मंडळाच्या माध्यमातून 15 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे। 1996 पासून आमचं हे कार्य निरंतर चालू आहे। आमच्या संस्थेचे संस्थापक श्री रामनिवासजी जाजू यांच्या प्रेरणेने आम्ही या 15 ऑगस्ट रक्तदान शिबिराची सुरुवात केली। 15 ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र्याचा दिवस आहे आणि भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक वीरांनी रक्ताची आहुती दिलेली आहे। त्या अनुषंगाने सामाजिक क्षेत्रामध्ये आवाहन करून जास्तीत जास्त रक्त संकलन करून रक्तदान करून कोणाचा तरी जीव वाचवता येईल या उद्देशाने हे सामाजिक कार्य आम्ही गेले 27 वर्ष निरंतर करत आहे आणि आतापर्यंत या 27 वर्षामध्ये 21,600 बाटल्याचं रक्त संकलन आमच्या मंडळाच्या माध्यमातून 15 ऑगस्ट रोजीच्या या शिबिराच्या माध्यमातून आतापर्यंत करण्यात आलेलं आहे। आमच्या मंडळाच्या माध्यमातून अनेक वर्षभर विविध सामाजिक कार्य चाललेलं असतो। त्यामध्ये ओम सच्चिदानंद वाचनालय कस्तुरबा मार्केटच्या माडीवरती चालू आहे। मोफत वृत्तपत्र विभाग, गीता प्रेस, मारवाडी गुर्जर स्मशानभूमीचं मेंटेनन्स आणि बाकी संचालन त्या ठिकाणी आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून करतोय। उन्हाळ्यामध्ये पाणपोईचं कार्य करतो। त्यानंतर आमचे स्वर्गीय विश्वनाथजी करवा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू ऑपरेशन याचेही कार्य दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये केलं जातं। त्याशिवाय विविध प्रशिक्षण शिबिर असेल किंवा कोणाला वैद्यकीय मदत असेल किंवा शैक्षणिक मदत असेल यासाठी सुद्धा मंडळ सदैव कार्यरत आहे आणि त्या अनुषंगाने वर्षभर सेवा कार्य चालतो आणि ही रक्तदान शिबिर ही एक मोठी ऍक्टिव्हिटी, मोठा इव्हेंट वर्षाचा आमच्या मंडळाच्या माध्यमातून होतो। त्याचबरोबर 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट दोन्ही दिवशी ध्वजवंदनाचाही कार्यक्रम होतो। यावर्षी सकाळी 8:30 वाजता ध्वजवंदनाचा कार्यक्रम के मर्दा वकील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर 9:30 वाजता रक्तदान शिबिराचं उद्घाटन करण्यात येणार आहे। सिनियर वकील एस.आर. पाटील यांना आम्ही आमंत्रित केलेले आहे। त्यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचं उद्घाटन करून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। तरी 15 ऑगस्ट रोजी आयोजित या शिबिरामध्ये आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांमध्ये समाजामध्ये सर्व ठिकाणी आव्हान करू इच्छितो की जास्तीत जास्त समाज बांधवांनी सर्वांनी या माध्यमातून रक्तदान करावं आणि या शिबिराला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा अशी नम्र